आपल्याला ही इलेक्शन केलेल्या कामावरती काढायची. एवढे पैसे दिले आणि गावाचा काळापलट झाला. ह्याच्या अर्थी 25 वर्ष काही लोकांची सत्ता होती. त्यांनी काय केलं हे सगळ्यांना माहिती आहे. गायरान जागेमध्ये राहतात. त्या गायरांमधल्या जागेत राहणाऱ्या लोकांना दमदाटी व्हायची की बुलडोजर फिरवून पाणी बंद करण. तर त्यांना आज हक्काचा अड्डाचा उत्तर आम्ही दिलाय. ज्या लोकांची दादागिरी होती पाणी बंद करा अशी सुद्धा त्या पाण्याच्या टाक्या उभ्या राहिल्या आणि पाणी चालवलंय. समोरच्यांनी मला एक वर्ग खोली बांधलेला दाखवली. एक वर्ग खोली अख्ख्या गावात 25 वर्षात. महिला अस्मिता भवन बांधणारी मांजरी ग्रामपंचायत महाराष्ट्रात पहिली असेल. दिव्यांग कल्याण केंद्र बांधणारं मांजरी ग्रामपंचायत पहिलं असेल. आणि ही जनताला माहिती आहे की कोण काम करणार आहे आणि कोणी काम करून दाखवलंय. ही जनता मांजरीची काही रुखली नाही. तुम्हाला माहिती असेल तर सांगतो की 12चे 12 सदस्य पहिल्यांदा मांजरीमध्ये उपसरपंच झाले. आज केशवनगरच्या मंदिरातनं नारळ फोडून प्रचाराची जी सुरुवात केलेली आहे आणि आज मांजराच्या देवळात आज पोहोचलेलो आपण. आज इथंही नारळ फोडून आपण सुरुवात करतोय. मला हे सांगायचं तुम्हाला की वेळेअभावी खूप 5 वाजता आपलं चाललंय. सगळे देव दमले असतील. जेवायचा टायमिंग झाला असेल म्हणून जास्त काय बोलत नाही. पण एवढं सांगतो की आपल्याला ही इलेक्शन केलेल्या कामावरती काढायची. म्हणजे काय तर ज्या वेळेस मी पाहिलं की कोविडचा भारतातला पहिला पेशंट म्हणजे जो पुण्यात आले होते त्यांचा कॅब ड्रायव्हर मांजरीतला होता. ती मांजरीतली कोविडची लढाई असेल. त्याच्यानंतर मांजरीमध्ये स्वॅब सेंटर आणणं असेल. अशा ज्या काही गोष्टी केल्यात किंवा ज्या लोकांना जीवन वाचण्यासाठी होत्या आणि त्यासाठी जी धावपळ केलेली आहे ती लोकांना जाणीव आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की मी असा विचार केलाय की मांजरीची जनता सुज्ञ आहे. आणि ती अमिताभ सगळ्यांनी सांगितलं किंवा आता ह्याच्या आधी लोकांनी सांगितलं. मी फक्त कामावरती बोलणार आहे. मांजरीसाठी आपल्या आमदारांनी योगेश नार्वेकरांनी 185 कोटी रुपये दिले. लोकांना सांगितलं की लोक आश्चर्य व्यक्त करतात काहीतरी सांगतो. पण मांजरीची जी पाणी योजना होती 42.80 कोटीची म्हणजे 42.80 लाखाची त्या योजनेसाठी 32 कोटी रुपये योगेश अण्णांनी आणल्यात. त्याच्यानंतर रेल्वेचा उड्डाणपूल 55 कोटीचा. त्याच्यानंतर रेल्वे तो नदीपर्यंतचा रस्ता 4 लेन त्यासाठी 42 कोटी रुपये. त्याच्यानंतर नदीवरचा ब्रिज 25 कोटी रुपये. गाव भापकरमाळा मार्गे सोलापूर रोड 6 कोटी रुपये. गाव टू झेड कॉर्नर 6 कोटी रुपये. आणि 25-15चा तर हिशोब सांगता येणार नाही मला. एवढे पैसे दिले आणि गावाचा काळापलट झाला. ह्याच्या अर्थी 25 वर्ष काही लोकांची सत्ता होती. त्यांनी काय केलं हे सगळ्यांना माहिती आहे. मला कुणावरती टीका नाही करायची. पण आज जे केलंय त्याच्यामध्ये मांजरीमध्ये 6 कोटी रुपयाची अख्ख्या मांजरीच्या कडा कोपऱ्यामध्ये लाईट बसवली. 30,000 कुटुंबाला आपण वल्ल्या सुक्याची डस्टबिनमध्ये 60,000 डस्टबिन वाटल्यात. त्याच्यानंतर आज इथले जे रहिवासी आहेत जे गायरान जागेमध्ये राहतात त्या गायरांमधल्या जागेत राहणाऱ्या लोकांना दमदाटी व्हायची की बुलडोजर फिरवून पाणी बंद करण. तर त्यांना आज हक्काचा अड्डाचा उत्तर आम्ही दिलाय. आणि मी हे का करू शकतो तर भारताचे पंतप्रधान भारतीय जनता पार्टीचे, महाराष्ट्राचे CM भारतीय जनता पार्टीचे, इथले आमदार योगेश नार्वेकर भारतीय जनता पार्टीचे आणि इथले नगरसेवक जर भारतीय जनता पार्टीचे झाले तर तुमचं काम कोणी थांबू शकणार नाही. ज्या लोकांची दादागिरी होती पाणी बंद करा अशी सुद्धा त्या पाण्याच्या टाक्या उभ्या राहिल्या आणि पाणी चालवलंय. म्हणजे अशी कुठली गोष्ट नाही की गाव असं विचारेल की काय केलंय तुम्ही. आज मी असं सांगेन तुम्हाला की समोरच्यांनी मला एक वर्ग खोली बांधलेला दाखवली. एक वर्ग खोली अख्ख्या गावात 25 वर्षात. ज्या वर्ग खोल्या नाही काही शाळा अशा होत्या 50-60 वर्ष जुन्या. त्या शाळा रिपेरिंगच्या नावाखाली कारण त्या सरकारी जागेत होत्या. रिपेरिंगच्या नावाखाली त्या अख्ख्या पाडून नवीन उभ्या केल्यात. बालवाड अंगणवाडीच्या सगळ्या शाळा असतील ज्या स्वतःच्या जागेच्या होत्या ग्रामपंचायतच्या त्या 100% आधुनिक केल्यात. म्हणजे शिक्षण असू आरोग्य असू. त्याच्यानंतर मला असं वाटतंय
की महाराष्ट्रामध्ये 100 ग्रामपंचायत असतील की ज्या एवढ्या मोठ्या होत्या, आणि त्या ग्रामपंचायतीमध्ये 2021ला आमची ग्रामपंचायत कॉर्पोरेशनमध्ये गेली, म्हणजे महानगरपालिकेमध्ये गेली. त्या 2021च्या आधी महिला अस्मिता भवन बांधणारी मांजरी ग्रामपंचायत महाराष्ट्रात पहिली असेल. दिव्यांग कल्याण केंद्र बांधणारं मांजरी ग्रामपंचायत पहिलं असेल. आणि मी हे का करू शकलो, तर ज्यावेळेस मी जनतेनं निवडून आलो आणि माझ्या संघ जी 12 लोक होती ती माझ्या खांद्याला खांदा लावून उभी राहिली, आणि ती आज बी राहतील. ठीक आहे, काही गैरसमज असतील, काही चुकीचे बोलत असतील, त्याच्याकडे दुर्लक्ष करेल किंवा मी बी करतोय. आणि ही जनताला माहिती आहे की कोण काम करणार आहे आणि कोणी काम करून दाखवलंय. ही जनता मांजरीची काय हे ना दूध खुली नाही, त्यांना माहिती आहे की काम करण्याच्या पाठीमागे राहायचं उभं. भारतीय जनता पार्टीने आज आम्हाला 4 उमेदवारांना जे विश्वास टाकून उमेदवारी दिली. मी भारतीय जनता पार्टीचा, मी आमदार योगेश अण्णा टिळेकरांचा, त्याच्यानंतर आपले सीएम असतील देवेंद्र फडणवीस साहेबांचा, चंद्रकांत दादांचा, मुरली अण्णा मोहोळांचा, सगळ्यांचा मी आभार मानतो. त्यानंतर मी राहुलदादा शेवाळे असतील, भूषणदादा तुपे असतील, संतोष पाखरे असतील, शक्ती प्रधान असतील, गौरव मस्के असतील, बाळासाहेब घुले असून आमचे बंधू. तुम्हाला माहिती असेल तर सांगतो की 12चे 12 सदस्य पहिल्यांदा मांजरीमध्ये उपसरपंच झाल्यात. आमच्या मातोश्री उज्ज्वलाताई टिळेकरांना आम्ही ज्यावेळेस ठरवलं की प्रत्येक सदस्याला उपसरपंच करायचं, तर आमच्या ताईंपासून सुरुवात केली होती. आणि मी तुम्हाला सांगू शकतो की फक्त ह्याच गोष्टी नव्हे तर 6 तंटामुक्तीचे अध्यक्ष केले दर 6 महिन्याला. प्रत्येक घराला न्याय द्यायचा प्रयत्न केलाय, प्रत्येक माणसाला न्याय द्यायचा प्रयत्न केलाय. घराच्या नोंदी असतील त्या जाणून बुजून थांबवल्या, जाणून बुजून. काही गोष्टी बोललं नाही पाहिजे त्या कशासाठी थांबवल्या त्या लोकांना माहिती आहे. पण त्या नोंदी सुद्धा फुकट घालून देणारा शिवराज घुलेचे. त्याच्यामुळं मला असं वाटतंय की आज आपण सर्वांनी आपण निवडून येऊ, असं होऊ तसं होऊ असं न विचार करता सगळ्यात जास्त मताने कसं येऊ ह्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण का हे 4ही उमेदवार जर तिथं निवडून गेले, त्या ताकदीने उभे राहिले आणि त्या ताकदीने जर आपण तिथं उभं राहू शकलो तर पुढचा जो विकास आहे, आज मी मांजरीचं सांगतोय, शेवाळवाडीमध्ये राहुल दादांनी पाण्याची योजना आता सँक्शन करून आणली, म्हणजे शेवाळवाडी सुद्धा आपल्या मागे उभे राहणार आहे. भूषण दादा आता ते श्रीकृत नगरसेवक होते, त्यांनी जो 17.5 मध्ये विकास केलाय, 17.5 आपल्या मागे उभे राहणार आहे. दादा कोदरे ताईंचं नाव घेऊ का? ताई आमच्या सरपंच होत्या आणि नंतर जिल्हा परिषद सदस्य, त्यांनी जो विकास केलाय त्याच्यामुळं केशवनगर सुद्धा आपल्या मागे राहणार आहे. पण अशी परिस्थिती असताना आज आपल्याकडं 10 ते 12 दिवस राहिलेत, म्हणजे मिनिटात काढले तर माझ्या अंदाजे 12-13 हजार मिनिट राहिलेत. त्यातले 7-8 मिनिटं झोपण्यात आणि आवरण्यात जाणारी, आणि 7-8 मिनिटं आहेत तुम्हाला आम्हाला रात्रीचा दिवस करायचा आहे, लोकांपर्यंत पोहोचायचंय. माझ्या आज ह्या सगळ्या माता बहिणी इथं जमल्यात, त्यांना मी विनंती करेन, जो रील पडन तो सगळ्यांनी फेसबुकला टाकायचा आहे, सगळ्यांनी इन्स्टाला टाकायचा आहे, सगळ्यांनी स्टेटसला ठेवायचा आहे. लोक विचारतात अरे काय झालं तुला, सांगायचं नाही, नवऱ्याने सांगितलंय. कारण तुमचे सगळ्यांचे नवरे जर कुणाचे नसतील तर मी त्यांना फोन करून सांगेन की माझ्या वहिनीला माझ्या बहिणीला तो स्टेटस ठेवू दे बाबा, कारण का लोकांपर्यंत आम्हाला त्या लवकर पोहोचवतील. मी आज तुम्हाला सर्वांना विनंती करतो की सर्वांनी कोणी काही सांगन एकमत मागन, कारण का आता झाली सुरुवात. कोणतरी कुठल्या कोपऱ्यात येतो आणि सांगतो माझं बघ, अजिबात चालणार नाही. 4ही उमेदवार आपले निवडून आले पाहिजे. पूर्ण ताकदीने आपल्याला सगळ्यांना उभं राहायचंय. आणि वेळेअभावी मी जास्त बोलत नाही, मला इथं बोलायची संधी दिली, तुम्ही सर्वांनी एवढा वेळ काढला म्हणून मी तुमचे सर्वांचे आभार मानतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.